एवढा थोर साधू, एवढा थोर संत ज्या व्यक्तीच्या सेवेची अपेक्षा करत असाल, त्यामध्ये निश्चितच तुमचा आमचा वर्ग नसेल का? कारण तुकोबराय सांगतात, अशाच लोकांची सेवा माझ्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे की जे अखंड भगवंताचं नामचिंतन करतात, गीतेचं भागवताचं श्रवण करतात, अशाच लोकांची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे असं तुकोबराय सांगतात. आणि तसं जर आम्ही केलं, आम्ही केलं तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा या अभंगामध्ये तुकोबरायांनी हित कशात आहे ते सांगितलं, त्या ठिकाणी जाग केलं. बघा, संत महात्मे आपली जागृती व्हावी, आपण जाग व्हावं याकरता काही मोलाच्या गोष्टी सांगतात की तुम्ही जागे व्हा, आयुष्य निघून चाललंय आणि वेळ कमी आहे. म्हणत असाल तुम्ही पुढे करू, पण प्रत्येक पुढे करण्यात अजून पुढे काहीतरी ठरलेलं असतं आणि या ठरलेल्या गोष्टीमध्येच वेळ जातोय. मग चांगल्या कामासाठी वेळ कधी काढणार बरं? एक 100 वर्षाचं वर्गीकरण तुम्हाला 5-10 मिनिटात सांगते की माणसाच्या आयुष्यात प्रत्येक 10 वर्षात एक गोष्ट ठरलेली असते आणि या ठरलेल्या गोष्टीमध्येच वेळ निघून चाललो. जागे व्हा, चांगल्या कामासाठी वेळ काढा, आयुष्य निघून चाललंय आणि वेळ कमी आहे. बघा, रामदास स्वामींचा गोड अभंग आहे. या अभंगामध्ये रामदास स्वामींनी माणसाला जाग केलं. बघा, अभंगाची सुरुवात छान आहे. सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. रामदास स्वामी सांगतात, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदाना, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. वयाच्या 30 मध्ये प्रपंच असतो, मुलं बाळ असतं, बायको असते, लेकरू असते, संसार असतो, प्रपंच असतो. मग या संसारातून परमार्थाकडे जाण्यासाठी वेळ भेटत नाही. स्वामींनी सांगितलंय, 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. पुढे 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. वयाच्या 40 मध्ये डोळ्याला चष्मा लागतो, म्हणून या डोळ्याला काय बघायचं ते आत्ताच ठरवा. 40 वर्ष झाली, डोळास भुरळ पडली, डोळास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती. वयाच्या 50 मध्ये दात हलायला लागतात. म्हणून काय खायचं आणि काय नाही खायचं हे आत्ताच ठरवा. हे उशिरा येतात आणि लवकर जातात, यांच्या एवढा धोकेबाज कोणीही नाही. म्हणून काय खायचं काय नाही ते आत्ताच ठरवा. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती. अजून काय होतं? काळे केस पांढरे होतात. पण लोक एवढी हुशार आहे महाराज, होऊ द्या आपण डाय करून पुन्हा काळे करू. मी काही डायच्या विरोधातली नाही,
पण डाय कोणी करावा हे नक्कीच सांगेल. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली त्यांनी डाय केलेला ठीक आहे. MH18, MH20, MH30, MH40, MH50, MH60 ही गाडीची पासिंग नाही, आपल्या वयाची पासिंग आहे. 18 ते 60 या वयोगटातील व्यक्ती डाय केला तर ठीक आहे, पण 70, 80, 80 वर्षाचे म्हातारे सुद्धा हाताला लकवा झाला तरी चाललं तिकडून तिकडून पट्टी फिरवणं. काय गरज काय? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याला म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 50 पेक्षा 60 खूप अवघड कठीण काम आहे. 60ची बुद्धी नाठी. वयाच्या 60 मध्ये काय होतं? काम करत नाही कुणाचं. ज्याला केवळ प्रपंच पाहिला, ज्याला देश कळाला नाही, ज्याला धर्म कळाला नाही, ज्याच्या जीवनात ग्रंथ नाही, उपासना नाही, ज्याचं जीवन केवळ निरर्थक आहे, अशा लोकांची 60 नंतर काय अवस्था होईल मी सांगू शकत नाही. खूप विचित्र अवस्था आहे महाराज. ज्याने केवळ प्रपंच आहे की प्रपंच पाहिला त्याची 60 नंतर काय अवस्था होईल हे मी सांगू शकत नाही. आणि अशा लोकांची चुकून पण गाठ पडू नये. कोणाची? ज्याने केवळ प्रपंच पाहिला, देश कळाला नाही, धर्म कळाला नाही, ग्रंथ नाही, उपासना नाही, काही नाही. एकदा शिवजयंती निमित्त एक महाराज एका गावात कीर्तनासाठी गेले. मग बसले एका घरामध्ये कीर्तन चालू होईपर्यंत. मग त्या घरामध्ये एक 60 वर्षाचे आजोबा होते. महाराज बसले, ते आले. महाराज बाबा आले तिकडून काठी टेकत टेकत. गुरुनच ओरडायला लागले, महाराज आले का तुम्ही? हो बाबा आलो. बर बर बर. पायी पायी आले की गाडीनं आले? बाबा आता पायी चालायचा जमाना नाही, मी गाडीनं आलो माझ्या. बर बर. घरीदारी बरं आहे का तुमच्या घरीदारी? महाराज म्हटले, आता तुम्हाला का सोयर पण करायचं होय आमच्याशी? नाही हो, तसं सहज विचारलं मी. बर. लग्न झालंय का तुमचं? लग्न? महाराज तरुण होते आमच्या अमोलदारांसारखे. महाराजांना लाज वाटली. महाराज म्हटले, नाही बाबा लग्न नाही झालं माझं अजून. बर बर. पोरं बाळ किती आहे तुम्हाला? याला म्हणतात 60ची बुद्धी नाठी. अशा लोकांना आम्ही काय द्यावं, त्यांच्याकडून आम्ही काय घ्यावं? 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागे पाठी त्याला हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना. काय होतं 70 मध्ये? एकदा बसलं की उठता येत नाही, उठलं की बसता येत नाही. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. पुढे 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये पुरुष मंडळ तुम्ही कोणाची सोयरीक जुळवायला जायचं नाही वयाच्या 80 मध्ये. आणि महिला मंडळ तुम्ही वयाच्या 80 मध्ये स्वयंपाक घरात जायचंच नाही. सुनबाईला भाजीला किती तेल टाकलं, किती शेंगदाणे टाकले, बिलकुल पाहायचं नाही. आणि जेव्हा तिचे माहेरचे येतात तेव्हा तर लगेचच किचन मध्ये जायचं नाही. इकडेच कुठेतरी रामकृष्ण हरी जप करत बसायचा. ऐका जरा, सुखी जीवनाचे मंत्र आहे हे, सावध व्हा. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पुढे पान विना जैसी माशी तैसा होतो कासा विशी. सावध सावधान वाचे वदा नारायण.
वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणती प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावधान. 100 वर्षाचं वर्गीकरण मी जे तुम्हाला सांगितलं कळलं ना? पटतं का? काय मग घ्यायचा का झेंडा हातात? दांडा दाखवल्याशिवाय झेंडा हातात घेत नाही.